हाय फ्रेंड्स, आज खूप दिवसानंतर एक व्हिडिओ आणत आहे. शॉर्ट्स आहेत चालू, बट कुकिंगचा व्हिडिओ आज मी आणत आहे बऱ्याच दिवसानंतर, आणि तो पण सकाळी आणला आहे तुमच्यासाठी स्पेशल. आणि ती म्हणजे एक युनिक आगळी आणि इट्स डिफरंट अशी मसाला भाकरी. यस, तुम्ही बरोबर ऐकत आहात, मसाला भाकरी. आणि मला माहीत नाही की हिची रेसिपी कुठे आहे का नाही, पण हे माझं स्वतःचं इन्व्हेन्शन आहे. हे मी स्वतः बनवलेलं आहे, खूप वर्षापासून बनवत आहे. आणि आज बऱ्याच जणांची, माझ्या ओळखीच्यांची होती रिक्वेस्ट की तुम्ही एकदा ती वेगळी भाकरी दाखवा, मसाला भाकरी. तर आज मला योग आलेला आहे, तर मी आज तुमच्यासाठी ती बनवून दाखवत आहे. यासाठी मी आपल्या भाकरी ज्या आहेत, आपण ज्वारीच्या पिठाच्या ज्या भाकरी आहेत त्या भाकरी मी घेतलेल्या आहेत. त्या सकाळी छान घेतलेल्या आहेत करून, आणि या थंड झालेल्या आहेत. आता या भाकरी आपण याचा मसाला भाकरी कशी बनवायची, झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि टेस्टी, हेल्दी, आणि कधीही पण तुम्ही करू शकता. डाएटमध्ये खाऊ शकता, फास्टमध्ये खाऊ शकता, आणि जस्ट एन्जॉय पण करू शकता. ठीक आहे, चला आता मग आपण सुरुवात करूया व्हिडिओसाठी. ही भाकरी मी घेतलेली आहे आणि एका बेसवर घेऊन याचा आपल्याला पूर्ण पापोडा काढून घ्यायचा आहे. याला कवर जे आपण म्हणतो ना पापडा, भाकरीचा पापोडा, ते आपल्याला कसा काढून घ्यायचा आहे. थोडासा चाकूने काढा, नंतर मस्त हाताने काढून घ्या, पटकन निघतो. पण आता एक मात्र आहे, हे पापोडा काढण्यासाठी तुमचं भाकरी किती छान तुम्हाला त्यात हे कौशल्य पणाला लावावं लागेल बरं का. कारण जेवढा तुमचा पापोडा निघेल तेवढी तुमची भाकरी छान. आता माझा याचा एवढा निघाला नाही, नेक्स्ट याचा बघूयात किती निघतो. आणि आता याच्यावर मी काय करत आहे, हे कढवलेलं तेल, जे आपण विदर्भामध्ये पुसद साईडला कढवलेलं तेल फेमस असतं, त्याच्यामध्ये आपण तेल तपल्यानंतर जिरं, मोहरी, थोडेसे लसणाचे तुकडे टाकतो. आणि हे आमच्या घरी 12 महिने पाहिजे असतं बरं का. हे टाकलं, ह्याच्यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल केलेलं आहे. नंतर हे काय घेतलेलं आहे, तर ही आहे आपली छान स्वच्छ धुवून बारीक चिरलेली हिरवी मेथीची भाजी. यस, म्हणजे तुम्ही पाहू शकता, ज्वारी आहे आपली, जी आपल्याला डाएट्समध्ये चालते. सोबतच आपण ही छानपैकी हिरवी मेथीची भाजी घेतलेली आहे, ताजी ताजी. आणि आता घेतलेला त्याच्यावर कांदा. आता याच्यामध्ये तुम्ही अजून प्रकार करू शकता. तुम्ही गाजर टाकू शकता, बीट टाकू शकता. कांद्यानंतर मी घेत आहे सांबार किंवा कोथिंबीर. त्यानंतर हे धना जिरा पावडर आहे, जे मी तुम्हाला मागेच म्हणलं की मी घरी बनवत असते. धने जिरे भाजून ते पावडर टाकलेलं आहे. थोडंसं लाल तिखट टाकायचं तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार. त्याच्यानंतर परत थोडंसं मीठ टाकायचं, कारण आता आपण एवढी ही भाजी, कांदा वगैरे टाकला आहे ना, त्याला थोडंसं टेस्ट बॅलन्स होण्यासाठी. आणि परत थोडंसं हलक्या हाताने तेल टाकायचं आहे, बस. आणि आता हे तुमची आवड आहे की तुम्हाला वरून तेल आवडतं का नाही आवडते. आणि बस आता आपला ते तिखटाचा थोडंसं हाताला घ्यायचं आणि ह्याला थोडंसं पुसून घ्यायचं. तुमची बघा विदिन अ मिनिट मसाला भाकरी तयार. तुम्ही पाहू शकता. आता मी अजून एक तुमच्यासमोर बनवून दाखवते. परत एक भाकरी घेतली, त्याचा पापोडा काढून घेऊया. हा पापोडा काढून घेतला, थोडंसं तेल टाकलं, थोडंसं हाताने करा किंवा तुम्ही चमच्याने किंवा तुम्ही ब्रश पण वापरू शकता. किंचितचं मीठ. परत आपली छान घळघळ टाकायची, म्हणजे खूप छान मस्त प्रमाणात टाकायची. मेथी छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली. कांदा घ्यायचा आहे. तुम्ही बघा ना किती मिनटात आपण हेल्दी काही की नाश्ता, किंवा आपण प्रवासात जात असेल डबा पार्टीला. आणि ॲक्च्युली आता मी डबा पार्टीलाच निघालेली आहे. आमच्या चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ पुसद इथली आमची सर्व टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफची आज एक दिवसीय सहल जात आहे रेणुका मातेच्या दर्शनाला, अर्थात माहूरगडला. तर आम्ही आज डबा पार्टीचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी माझा आजचा मेनू आहे मसाला भाकरी, लेमन राईस, आणि स्वीटमध्ये मी घेतलेला आहे गोड आप्पे, हेल्दीवाले गोड आप्पे. आता तुम्ही म्हणसाल हे गोड आप्पे काय प्रकार आहे, तर नक्की त्याची मी व्हिडिओ आहे तो एखाद दिवशी नक्की तुमच्यासाठी शेअर करेल. आज थोडंसं निघण्याची घाई आहे मला, तर मी आज हा व्हिडिओ बनवत आहे भाकरीचा. तुम्ही पहा किती छान आपली भाकरी दिसत आहे. या 2 भाकरी मी तयार केलेल्या आहेत. आणि आता तुम्ही म्हणसाल हे सर्व कसं करायचं, त्याला तुम्ही कट करू शकता. असं पिझ्झा कटर ॲक्च्युली मी माझ्यासोबत घेतलेला आहे, त्यामुळे फ्रेंड्स मी तुम्हाला चाकूने कट करून दाखवत आहे. पहा किती सुंदर.
आणि खाण्यासाठी पण सोपी, काहीही याच्यासोबत भाजीची गरज नाही, किंवा चटणी लोणच्याची आवश्यकता वाटणार नाही. तुम्हाला वाटत असेल मुलांना टेम्पटिंग करायचं, थोडासा सॉस टाका किंवा चिंचेची चटणी टाका आणि आपली विदिन अ मिनिट कमी साहित्यामध्ये मसाला भाकरी तयार आहे. चला तर मग माझ्यासोबत रेणुका मातेच्या दर्शनाला. स्टिल देन बाय बाय, हॅव अ गुड डे.